कामं. अच्छा, अजूनही लोक येतात बाहेर, रात्रीचे येतात, दिवसाचे येतात, कधी येतात. बरोबर, अर्थातच, कारण की ज्यांच्याकडे काम होतात लोक माझं नाव ठेवलंय लोकांनी एक फायरमॅन म्हणून. अच्छा, वा, क्या बात आहे. शिर्डीमध्ये. अर्थातच तुमचा स्वभाव पण तसाच आहे का, जसं फायरमध्ये करतात तुम्ही, म्हणजे बोलण्यावरून तर असं वाटतं खूप शांत स्वभावाचे आहेत, मात्र फायरमॅन हे नाव ठेवलंय, विरुद्ध वाटतं कधी ती? नाही, मी माझं बोलणं शांत आहे, मी नम्र आहे, मी ॲग्रेसिव्ह नाही आहे एवढा असा, पण माझी काम करून घ्यायची पद्धत एकदम ॲग्रेसिव्ह आहे. अरे वा. अच्छा, आणि जर समजा की लोकांनी तुम्हाला प्रतिनिधी म्हणून निवडलं, तुम्हाला महानगरपालिकेवरती पाठवलं, तर अशी कोणती धोरणं असतील की ज्यांच्या माध्यमातून तुम्ही हे प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल, कसे कराल? एक तर मुलांचे पहिले मैदानं वाचवणार मी. ओके. मैदानं वाचवल्यानंतर ड्रेनेज सिस्टम वगैरे सगळ्या त्यांच्याकडून करून घ्यायला लावणार सगळ्या. अच्छा. वरळीमधली अस्वच्छता जी आहे ती क्लिअर झाली पाहिजे. सगळं कंत्राटी करणं असल्यामुळे अडचणी झालेल्या आहेत. मी युनियनमध्ये पण काम करतो, मला माहिती आहे काय युनियनचे लोक कंत्राट देतात, युनियनचं लक्ष असतं त्याच्यावर, हे कंत्राट देतात त्यामध्ये कसं काम होतं, कंत्राटमध्ये काम व्यवस्थित होत नाही. परमनंट कामगार जो काम करतो ना तसा तो कंत्राटी काम नाही करत त्यामध्ये. त्यामुळे परमनंट कामगार असला पाहिजे. आम्हाला परमनंट कामगारांचे या ठिकाणी, या वॉर्डामध्ये परमनंट कामगार द्यावे अशी त्याची मागणी करणार आम्ही त्या ठिकाणी. ओके.